नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी असाल आणि 10वी नंतर कॉलेज, डिप्लोमा किंवा प्रोफेशनल कोर्स करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण महाराष्ट्र सरकार देत आहे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू ओबीसी स्टुडंट 2025 आणि 26 करता, ज्यामध्ये मिळतात तुम्हाला 425 रुपये दर महिन्याला प्लस ट्युशनची फी तुम्हाला माफ केली जाते. योजना काय आहे ती मित्रांनो बघूया. विद्यार्थी मित्रांनो, अनेक ओबीसी विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षण घेणे कठीण जाते. म्हणूनच महाराष्ट्र सरकारने ओबीसी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजना सुरू केली आहे. या योजनेतून तुम्हाला 11वी 12वी ग्रॅज्युएशन, डिप्लोमा, प्रोफेशनल कोर्स, BEd, DEd यासारख्या अभ्यासक्रमासाठी थेट आर्थिक मदत दिली जाते. तर या योजनेमध्ये किती स्कॉलरशिप मिळते ते बघू. घरी राहणाऱ्या विद्यार्थ्याला 90 ते 190 रुपये दर महिन्याला मिळतात आणि हॉस्टेलमध्ये जे विद्यार्थी राहतात त्यांच्यासाठी 150 रुपये ते 425 रुपये दर महिन्याला मिळतात. याशिवाय ट्युशनची फी, परीक्षाची फी, मेस, तुमच्या डब्याची फी, राहण्याचा खर्च हा पूर्ण सरकारकडून भरला जातो. म्हणजेच पूर्णपणे मोफत शिक्षण आणि दर महिन्याला पैसे मिळतात. तर या योजनेमध्ये पात्रता काय आहे ते बघू. या स्कॉलरशिपसाठी पात्र होण्यासाठी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, ओबीसी प्रवर्गातील असावा, 10वी पास असावी, कॉलेज, डिप्लोमा, प्रोफेशनल कोर्समध्ये प्रवेश घेतलेला असावा, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1.5 लाख रुपयापेक्षा कमी नसावे आणि किमान 75% उपस्थिती आवश्यक आहे. रेग्युलर कोर्स केलेला असावा किंवा चालू असावा. तसेच या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे काय आहेत ते बघू. अर्ज करताना जात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट, उत्पन्नाचं प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक कार्ड, आपलं बँक पासबुक, कॉलेज बोनाफाईड, प्रवेश पावती, फी रिसीट म्हणजे त्यालाच म्हणतात आणि मागील वर्षाची मार्कशीटची झेरॉक्स लागेल. तर अर्ज कसा करायचा मित्रांनो ते बघू. विद्यार्थी मित्रांनो, अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. तुम्हाला सर्वप्रथम महाडीबीटी पोर्टलवर जायचं म्हणजे वेबसाईटवर जायचं आहे. तिथे प्रोफाईल तयार करा. पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू ओबीसी स्टुडंट हे ऑप्शन तुम्हाला तिथे दिसेल. ही योजना निवडा. त्या योजनेमध्ये तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहेत आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. वेबसाईटच्या लिंकचं नाव आहे mahadbt.maharashtra.government.in. आणि महत्त्वाची सूचना आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अर्ज शेवटच्या तारखेच्या आधी करा. कागदपत्रे बरोबर अपलोड करा. कॉलेजमध्ये तुमचा अर्ज व्हेरीफाय होणे खूप महत्त्वाचं आहे. तर जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ ओबीसी विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा. धन्यवाद.